क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथम मी अभिवादन करतो आणि आजच्या या सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाप्रित्यर्थ आवर्जून उपस्थित असणारे आपल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माननीय अंबादासजी पिसाळ, त्याचप्रमाणे ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आता व्याख्यानच दिलं, एक उत्कृष्ट वक्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आपल्या कर्जतचं भूषण असणारे दादासाहेब सोनमाळी, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे बापूसाहेब रंडे आहेत, सायकर आहेत, सर्वच माझे आमचे श्रीकांत सायकर आहेत. आणि या ठिकाणी सर्वांची जर नावं घेत बसलो तर आत्ताच सांगितलं की जेवणाला उशीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मीही आणखी भर टाकू इच्छित नाही. उपस्थित सर्वांची मी माफी मागतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व बंधू, आत्ताच वक्त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या विषयी आपल्याला कल्पना दिली, माहिती दिली. पाठ्यपुस्तकाच्या माध्यमामधून आम्ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल नेहमी सांगत असतो. आत्ताच्या सावित्रीच्या लेखीने खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्व काय आहे ते या माध्यमामधून समजलेलं आहे की आज सावित्री खऱ्या अर्थाने पुढे येते. पुढे येऊन बोलणं एवढी सोपी गोष्ट नाही. इथं आल्यानंतर थरथर कापतो. आज माझ्यासारखा माणूस गेल्या 32 वर्षापासून शिक्षक म्हणून काम करतो आहे. मी पुणे विद्यापीठ, ज्या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचं गेल्या 15 वर्षापासून व्याख्याता म्हणून काम करतो आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बहुसंख्य कॉलेजवर मी व्याख्यानासाठी गेलेलो आहे, परंतु खैदासारख्या अशा या छोट्या वाडीवर येऊन या ज्येष्ठांना व्याख्यान देण्याची मला वाटतं माझी पहिलीच वेळ आहे. आणि आज या ठिकाणी मला आमच्या दशरथ पाटील सायकरांच्या माध्यमातून ही संधी मिळाली. सरांनी आत्ताच उल्लेख केला की माझे 3ही विद्यार्थी आज मुख्याध्यापक आहेत आणि आज ते या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, याचा खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जर सांगायचं म्हणलं तर काट्याच्या अंथरुणावर जन्माला येऊन त्याची सवय होणे हे सामान्य जीवन जगतात, पण बोचणाऱ्या काट्याची ज्यांना जाणीव होते आणि स्वतःचं हक्काचं घर निर्माण करण्याची ज्यांच्यामध्ये धमक असते, अशा असामान्य नेतृत्व करणाऱ्या नेत्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज एसटी कंडक्टर पासून अंतराळवीरापर्यंत स्त्रियांच्या सुखावह जीवनाच्या पाठीमागे या सावित्रीबाईंच्या त्यागाचा इतिहास आहे. आज स्त्री शिकली, शहाणी झाली, परंतु खऱ्या अर्थाने याची सुरुवात आपण 1948 साली 1 जानेवारी रोजी सावित्रीबाईंनी पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये पहिली शाळा काढली. अण्णा हजारे नेहमी म्हणतात की ज्वारीच्या एका दाण्याने स्वतःला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं तेव्हा कुठे कनिष निर्माण होतं. सावित्रीबाई फुले त्या कालावधीमध्ये स्वतःला, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः जमिनीमध्ये गाडून घेतलं आणि म्हणून आज आपण ही शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत आलेली पाहतो. आज या आमच्या मुली ताटमारीने या ठिकाणी येऊन उभा राहत आहेत, बोलत आहेत, ही सर्व सावित्रीबाईंची किमया. आणि सावित्रीबाईने ही शिक्षणाची ज्ञानगंगा जर सर्वसामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत पोहोचवली नसती तर त्या काळाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फारसा बदल झाला नसता. आत्ताच सोनमाई साहेबांनी सांगितलं की त्या कालावधी परिस्थिती फार भयानक होती. स्त्रियांना स्वातंत्र्य अजिबात नव्हतं, ती अबला होती. चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र होतं आणि अशा कालावधीमध्ये शाळा काढणं ही सोपी गोष्ट नव्हती. आज शिक्षणाचं महत्व आपल्या सर्वांना समजलेलं आहे. बुद्धिवादी माणसाला समाजामध्ये किंमत आहे. आज आपल्या शरीरात पहा, विधात्याने आपलं सर्व सौंदर्य, माधुर्य, चातुर्य वापरून मनुष्य देहाची अद्भुत, विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती निर्माण केलेली आहे आणि त्यात बुद्धीची भर घालून औदार्याचा कळस निर्माण केलेला आहे. म्हणजे बुद्धी नावाचं जे शस्त्र आहे ते आपल्याकडे आहे. आज माणूस माकडासारखा झाडावर झरझर चढू शकत नाही, माशासारखा पाण्यामध्ये पोहोचू शकत नाही, त्याच्याकडे हत्तीसारखी ताकद नाही, सिंहासारखा हिंस्त्रपणा नाही,
पण त्याच्याकडे बुद्धी आहे आणि या बुद्धीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण जगावर वर्चस्व निर्माण केले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या कालावधीमध्ये अंधश्रद्धा, धर्मांध आणि थोतांड या गोष्टीवर खऱ्या अर्थाने हल्ला चढवला. कारण त्या कालावधीमध्ये याला फार पेव फुटलेला होता. स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर स्त्रियांचं जीवन फार हलाखीचं आणि कष्टदायक होतं. त्या कालावधीमध्ये जर एखाद्या स्त्रीचा पती जर मृत्युमुखी पडला तर संपूर्ण आयुष्यभर पांढरी साडी आणि विधवेचं जीवन तिला जगावं लागायचं. परंतु ते किती भयानक आहे त्या कालावधीमध्ये सावित्रीबाईंना आणि महात्मा ज्योतिबांना समजलं आणि म्हणून विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी त्या कालामध्ये सुरुवात केली. ते फार धाडसाचं काम होतं आणि शाळेमध्ये मुलीने जाणं हे तर पापच समजलं जायचं. म्हणजे शिक्षणाची दारं स्त्रियासाठी बंद होती. त्यांनी फक्त चूल आणि मूल एवढंच आपलं कार्यक्षेत्र समजून आयुष्यभर राबराब राबायचं आणि अबला म्हणून जीवन जगायचं, अशा प्रकारची परिस्थिती त्या कालावधीमध्ये होती. केशवपन नावाची पद्धत होती. स्त्रियांना डोक्यावरले केस काढावा लागत होते. किती भयानक वास्तव आहे, आज आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्या कालावधीमध्ये सावित्रीबाईंनी सर्व न्हावी समाजाच्या लोकांना एकत्र बोलावून घेतलं आणि त्यांची एक मीटिंग घेतली आणि तुम्ही अशा पद्धतीने काही करू नका. तर त्या कालावधीमध्ये त्यांच्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय, अत्याचार किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला. खूप मोठं आंदोलन झालं, बंड झालं. परंतु सावित्रीबाई या डगमगल्या नाहीत. न कळत्या वयात नागाला ठेचणाऱ्या सावित्रीबाई या असल्या कर्मांध किंवा धर्मांध माणसाला घाबरणाऱ्यापैकी नव्हत्या. आणि ज्याच्यामध्ये धमक आहे तेच अशा पद्धतीचं धाडस करू शकतं. म्हणजे असं म्हटलं जातं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागते, अन्याय अत्याचार वाढतो, त्यावेळेस सत्पुरुषाचा अवतार निर्माण होतो. सावित्रीबाई फुले अशाच प्रकारे मला असं वाटतं की देवाने एक ज्या स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना जन्माला घातले असेल. आणि तो दिवस म्हणजे 3 जानेवारी 1831 की ज्या दिवशी या क्रांतीज्योतीचा जन्म झाला. आणि आत्ताच बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्या जन्माविषयी कुठं जन्म झाला हे आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती आहे. परंतु आज आपण काय केलं की महापुरुषांची आपापसामध्ये वाटणी करून घेतलेली आहे. म्हणजे मराठ्यांनी वाटून घेतले जिजाऊच्या शिवरायांना आणि दलितांनी बांधून ठेवले रमाईच्या भीमरायांना. मातंगाने अण्णाभाऊची गायली गाणी आणि धनगर म्हणजे अहिल्यादेवी फक्त आमचीच राणी. महात्मा फुलेंना घेऊन जायला गोळा झाले सर्व माळी आणि महापुरुषांच्या विचाराची खऱ्या अर्थाने इथंच झाली होळी. देशाचा इतिहास दिलाय महापुरुषाच्या रक्ताने आणि जातीत त्यांना बांधून ठेवलंय या भोळ्या भक्तांनी. म्हणजे आपण पाहतो की विशिष्ट आता सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करायची म्हटलं फक्त माळी समाजाने ती साजरी करायची. आज खैदानवाडीमध्ये बहुसंख्य सर्व माळी समाज आहे. आम्ही आमच्या विद्यालयामध्ये आज सावित्रीबाई फुलेंची जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. त्या महापुरुषांच्या जयंत्या त्या सर्व जाती धर्माने आपण साजऱ्या केल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने या मुलांना याच्यामधून प्रेरणा मिळणार आहे आणि उद्या या सावित्रीच्या लेखी इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहतो की स्त्रियावर आजही खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झालेल्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास नांगरे पाटलांचं या संदर्भामध्ये मन में है विश्वास नावाचं पुस्तक जर आपल्यापैकी कोणी वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक प्रसंग असा आलेला आहे की एकदा विश्वास नांगरे पाटील शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये आलेले होते. त्या ठिकाणी एक महिला बाहेर बसलेली होती आणि तोंडाला असा पत्राचा बोळा लावलेला होता. उत्सुकतेपोटी ते तिच्या जवळ गेले आणि काय झालं म्हणून विचारू लागले. तर त्या बाईला बोलता येत नव्हतं. ती अडखळत तोंडामधून रक्त वाहत होतं. तिचे पुढचे दोन्ही 4ही दात पडलेले होते. त्यावेळेस त्यांनी अधिक चौकशी केली. काय झालं म्हटले आणि पहिले त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अंमलदारांना त्यांनी थोडं
स्ट्रिक्ट शब्दामध्ये सांगितलं की या बाईला इतका वेळ तुम्ही बाहेर का बसून ठेवलं. आणि नंतर त्या बाईला बोलता येत नव्हतं. अस्पष्ट आवाजामध्ये, मोडक्या बोलण्यामध्ये, कारण तिच्या जिभेचा आणि दाताचा संपर्क येत नव्हता, तिला नीट बोलता येत नव्हतं. तिच्या 3 लहान लहान मुली त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. केस विस्कटलेले होते, डोक्याला तेल नव्हतं. आणि त्यांची ती अवस्था पाहून कोणाच्याही मनामध्ये